तयारी सुरू केली आहे। कारण तिकडे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं जे कार्यालय होतं तिकडे आता एकनाथ शिंदेंचं कार्यालय, पालकमंत्री कार्यालय असणार आहे। पुढील आठवड्यापासून इथे कार्यालय सुरू होईल अशी माहिती आहे। दरम्यान शिंदेंच्या या कार्यालयावरून ठाकरेंच्या शिवसेनेने टीका केली आहे। पालिकेत घुसखोरी करत असल्याचा आरोप आता शिंदेंच्या शिवसेनेवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी केलाय। अगोदर झोपले होते का? मग अगोदर त्यांनी या सर्व मुंबईतल्या प्रश्नाच्या बाबतीत का नाही त्यांनी लक्ष घातलं? निवळ फक्त फवारे मारून होत नाही। आता ऍक्शन मोडमध्ये असणारे उपमुख्यमंत्री, नगरविकास खात्याचे मंत्री, पर्यावरणची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्याबद्दल एक ब्रश शब्द बोलायला तयार नाही मुंबईचं। मंत्रालय ओस पडत चाललंय आणि महापालिकेमध्ये येऊन जबरदस्ती करून घुसतायत। खरं महापालिकेमधली जी व्यवस्था आहे ती तिथल्या असलेल्या नगरसेवकांसाठी असते, पण 4 वर्ष महापालिका झालीच नाही याचा अर्थ मंत्र्यांनी आपला कारभार मंत्रालयातून करायचा असतो, तो महापालिकेतून करता येईल। म्हणजे महापालिकेची लूट पक्की आहे। बातमी मुंबईतल्या प्रभादेवीमधून येते। प्रभादेवीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक यांच्यामध्ये वाद रंगलेला